हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताचा जागतिक खेळणी बाजारातील वाटा 2032 पर्यंत 5% वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं खेळणी उद्योगासाठी विशेष कृती दल टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी DPIITच्या बैठकीत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी टॉय सेक्टर प्लेबुकचंही अनावरण करत देशांतर्गत उत्पादन, नवोन्मेष, गुणवत्ता, ब्रँडिंग आणि निर्यात वाढवून भारतीय खेळणी जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं आवाहन केलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पार सततच्या पावसामुळे फुटल्यानं 15 ते 20 हेक्टर भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तलावातील पाणी आणि गाळ शेतात शिरल्यानं भात पीक जमीनदोस्त झालं असून परिसर जलमय स्थितीत झालाय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत तसंच तलावाचा पार त्वरित दुरुस्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातील 2 नव्या कथित घोटाळ्यांचा आरोप केला. ठिय्या मजुरांची बेकायदेशीर नियुक्ती आणि त्याच कचऱ्याचे 2दा वजन करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत AG एन्व्हायरो आणि BVG इंडिया या कंत्राटदारांचे करार रद्द करणं आणि त्यांना काळ्या यादीत टाकणं आणि संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर FIR सह कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून मोना या मादी वाघिणीचे बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात यशस्वी स्थलांतर करण्यात आलं असून अवघ्या 6 महिन्यात इथे दाखल झालेली ही दुसरी वाघीण ठरली आहे. आज पहाटे माटरगाव धरण परिसरात तिला मुक्त अधिवासात सोडण्यात आलं. आधीपासून इथं वास्तव्यात असलेल्या C1 धुरंधर नर वाघापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर मोनाला सोडण्यात आल्यानं नैसर्गिक प्रजननाला चालना मिळून ज्ञानगंगा अभयारण्यात व्याघ्र संवर्धन अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे. श्रावण महिन्यात बाबा बैद्यनाथ धाम इथं जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मधुपूर इतवारी श्रावणी मेला साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सुरू केली आहे. 1 ते 30 ऑगस्ट दरम्यान ती प्रत्येकी 5 फेऱ्या करणार आहे. या विशेष गाडीत सध्या AC 3 आणि स्लीपर श्रेणीत मोठ्या प्रमाणात कन्फर्म जागा उपलब्ध असून रेल्वे प्रशासनानं भाविकांना आगाऊ आरक्षण करून सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आज आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान नागपुरात सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील बरसल्याचे वृत्त आहे. येत्या काही तासात अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इथं मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.